दर्शनाला आव लय लांबून आलो आम्ही. हा ना, तुम्ही कुठून आलाय? या घाटा खालून आले. हा, लय लांबून लांबून लोक येतात. देवाचा महिमा आहेच तसा. मल्हारी नवसाला पावतो, हाकेला धावतो, तारण्यासाठी तर अवतरला ना त्यो. बाबा, मार्तंडाचा महिमा आठा का तुम्हाला? हा, थोडा मूठ ठाव आहे. बाबा, तुम्हाला खंडोबा रायाबद्दल सगळं माहिती आहे? मग आम्हाला ते ऐकायला आवडेल बघा. सांगा ना थोडं बघ. या मोर आलोचना बस चला. मणिपूर पर्वतावर मणी आणि मल्ल नावाचे 2 असुर होते. ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्यामुळे ते उन्मत्त झाले होते. उन्मत्त मणी आणि मल्ल दैत्यांनी आपल्या अत्याचारानं सर्वत्र हैदोस मांडला होता. त्यांचा विनाश करण्यासाठी अखेर भगवान शंकरांना मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला. ह्या मल्हारी मार्तंड देवानं मणी आणि मल्ल मारला आणि जेजुरी गडावर राहिला. आणि मग देवाने म्हाळसासोबत लगीन केलं ना? अगं, आधी माझ्या पार्वतीचं रूप की गते. खरंय बाबा. मेवासा इथं एक शिवभक्त होता, तिम्माशेठ वाणी नावाचा. त्याची पोरगी म्हाळसा. पाणी गावात मल्हारी मार्तंड सोबत म्हाळसाचा विवाह झाला. आणि मग देवानं दुसरे लगीन बालूसोबत केलं. त्याची काय कथा आहे सांगा की? सांगतो. अम्मी, तेजा तुम्ही साऱ्या जणी आता उभं झाल्या आहात. आपण आमचे जन्मदाते आहात पिताश्री. हो पिताश्री, आपणच आमचे भाग्य विधाते आहात. नाही, माझं भविष्य ठरवण्यास मी समर्थ आहे.
जयाद्रीच्या उत्तरानं इंद्र क्रोधित झाला. त्यानं त्याच्या शक्तीचा वापर करून जयाद्रीला जंगलात सोडून दिलं. नाशिक मधील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गाव हा धनगरांचा गाव म्हणून ओळखला जात होता. अनेक धनगर बांधव इथे गुण्या गोविंदानं राहत होते. त्यातील एक होता यमू धनगर. त्याला ही बानाई सापडली. अरे महादेव, कुणाचं लेकरू म्हणायचे? अरे हाय का कुणी? पुन्हा त्यांना काट्या कुठे असं लेकरं टाकले काय आहे का ना? काय बा रडू नका. आज आहे ना महादेवा. यमू धनगरानं महादेवाचा प्रसाद समजून पदरात घातलं. तिचा मायेनं सांभाळ केला. पण बानूला महादेवाच्या भक्तीचं वेड लागलं. एकीकडे बानू महादेवाच्या पूजेत लीन होती, तर दुसरीकडे केसरी गडावर देव मल्हारी आणि म्हाळसाचा संसार सुखानं सुरू होता. नारायण नारायण. मुनिवर, आपण येण्याचं निश्चित काही प्रयोजन असेल. प्रयोजन काय? आपल्या दर्शनाची आस होती. फक्त नारायण नारायण. आपण सर्व ज्ञानी आहात, सर्व शक्तिमान आहात. तुमच्या विला आम्हा पामरांना कधी उंगाव्यात घोरलात? म्हणजे इकडे म्हाता देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहे, आणि तिकडे तुमची एक भक्त तुमच्या विरहात झुलतीले बघा. नारायण नारायण. देवी पार्वतीनं हिला वचन दिलं. कृतयुगात मल्हारी मातंड अवतारा ही आमची धन्य असेल. एक वचन पूर्णत्वास जावे, हाच लोकीचा मानस आहे. नारायण नारायण. पर्यंत पोहोचत होती. ठरवलं होतं. देवा, आज हे काय? सारीपाट आणि अचानक अचानक नाही, काय काही विधिलिखित. म्हणजे सांगू? आपण हा सारेपाटाचा डाव खेळायचा आणि जो हरेल त्यानं एक तपाचा अज्ञातवास स्वीकारायचा. काय? होय, आपणा दोघांपैकी कुण्या एकाला विरहाचं दुःख कळलं. सकल